नमस्कार मंडळी, आज आपण उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड कसे करायचे त्याची रेसिपी पाहू. त्यासाठी इथे मी अर्धा किलो साबुदाणा आणि 2 किलो बटाटे घेतलेले आहे. सर्वप्रथम आपण साबुदाणा भाजून घेऊ. आता इथे आपला साबुदाणा भाजून झालेला आहे, त्याला थंड करून घेऊ. आता इथे आपला साबुदाणा थंड झालेला आहे, त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. आता इथे आपण 2 किलो बटाटे घेतलेले आहेत, ते कुकरमध्ये उकडून घेऊ. इथे आपण आता बटाटे उकडून घेतलेले आहे. आता आपण बटाट्यांना सोलून मॅश करून घेऊ. इथे आता आपले सर्व बटाटे मॅश करून झालेले आहेत. आपण आता मॅश केलेले बटाटे आणि बारीक केलेला साबुदाणा एकत्र करून घेऊ. त्यात आता बारीक केलेली हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊ. याला आता आपण चांगल्या प्रकारे एकत्र करून घेऊ. या पिठाला आता आपण वाफ देऊन घेऊ. 15 ते 20 मिनिटांसाठी पिठाची वाफ दाबून घेऊ. आता इथे आपले पीठ वाफून झाले आहे, त्याचे पापड तयार करून घेऊ. हे बघा, आता आपले पापड इथे सर्व वाळून झालेले आहे. आता आपण हे पापड तळून बघू. कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर नक्की ट्राय करा.